हत्तीचं चालणं धीमा गतीनं असतं, हळूवार. आणि गज जेव्हा चलतो तेव्हा सामान्य कुत्रे भुंकत असतात. त्यामुळे निवांत, दांत, उदात्त, व्यापक, चिरस्थिर, अखंड, अव्याहत आणि निर्व्याज्य, किती शब्द दिले तुम्हाला मी. असं धीर गंभीर ज्याचं वागणं असतं तो गज असतो, हत्ती असतो. गुरुवर्य कोरेकर बाबांच्या जीवनात कधी फेरबदल तुम्हाला दिसला का? शांत स्वरूपता. साखरे महाराजांची कधी वल्गना दिसली का तुम्हाला? शांत स्वरूपता, धीर गंभीरपण. म्हणून वादनातलं पेशकार असेल त्याचं धैर्य आणि गांभीर्य पण असलं पाहिजे. आणि भजन म्हणताना आरंभाला षडजात न जाता त्याची बैठक मंद्र, मध्य आणि तार सप्तक अशा लेव्हल असावी लागते. म्हणजे तो काळ टिकतो आणि त्या चिंतनात एक वैयक्तिक पर्सनल आनंद प्राप्त होतो. आवाज खनकतोय. आता हे इलेक्ट्रॉनिक मीडिया, कॅमेरे, रेकॉर्डिंग, त्यामुळे काही वक्त्यांची पंचायत अशी आहे की आता रोज वेगळं समाजासमोर काय बोलायचं. होलसेल वाले त्यांना भय नाही आणणार, किरकोळ टपऱ्यांना भीती येणाऱ्या काळात. लक्षात, कधी सेटर लावायची वेळ येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे निवडलेल्या वाङ्मयाला पैलू पाडण्याची किमया गुरु कृपेनं प्राप्त असली पाहिजे. आणि लगबगीनं, त्वरेनं तुमच्या समोर अत्यंत वेगानं बोलण्याची आवश्यकता नाही. मला एकेकाळी वाणीला वेग होता, एकेकाळी अत्यंत तीव्र गतीनं मी मांडणी मांडत होतो. पण जसा जसा प्रत्येक क्षेत्रात एक्सपिरियन्स वाढतो, अनुभव वाढतो आणि साम्य दशा यायला लागते, तसं तसं माणूस गंभीर आणि धीर, शांत होत असतो. आणि तो काल परत्वे वयमर्यादेने व्हायला पाहिजे. वयमर्यादेचं प्रमाण ओलांडू नये, त्याचं पोरकटपण असेल तर समजावं समजूत अजून पक्की झाली नाही, समजूत पक्की झाली नाही. म्हणून पक्की समजूत असली पाहिजे. तुमच्या समोर माझं कीर्तन चांगलं व्हावं, टाळ्या वाजवाव्यात आणि परिसरात कोणीतरी मला निमंत्रण द्यावं, या हेतुपोटी कृपया माझं कीर्तन तुम्ही ठेवू नका. किंवा वाह क्या बात आहे, नंबर 1 कीर्तन झालं, पुढे बोलवा त्यांना, छान गाणं म्हणाले, छान कविता म्हणाले, पवाडा तर काय नंबर 1 म्हणाले बुवा. अशी मापण जर तुम्ही कीर्तनकारांची ठेवत असताल तर येणाऱ्या काळात हे विघातक प्रकरण ठरणार आहे. हे फार काळ टिकणार असणार नाही. म्हणजे या माध्यमात हा संदेश लोकांच्या समोर माझा जाईल. आमच्या जीवनात तरुण कीर्तनकार, जुने कीर्तनकार यांची अवहेलना आतापर्यंत आपण केली नाही, करणारही नाही. फक्त काळ्या मातीतून काढलेल्या पाषाणाच्या दगडाला आकार देण्याचं काम जसं कारागिराचं असतं, तसं काही कोवळे दगड आहेत, पण त्यांना घडवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. विठ्ठल त्याला मूर्ती मस्तच आहे म्हणायचं, फक्त मूर्तीच्या कानाजवळ जो दगड शिल्लक राहिलाय तेवढा काढला की मूर्ती उत्तम आहे. तुझं कीर्तन उत्तम आहे, तुझं भजन उत्तम आहे, तुझी वाणी उत्तम आहे, पण त्याला आचाराची बैठक, विचाराची बैठक आणि संप्रदायाची चौकट तयार झाली की तुझ्या चरणाचं तीर्थ प्यावं इतका तू चांगला आहेस, एवढं म्हणायचं फक्त. कारण वाद घालून लोक आता बदलतील असं वाटत नाही. एक वाक्य बोलतो, तुम्ही टाळ्या द्याल. येणाऱ्या काळात कीर्तनात वादापेक्षा सुसंवाद असावा लागणार आहे. सुसंवाद. आम्ही पण वादकाला नाही बोलायला पाहिजे, आम्ही पण कीर्तनकार टाळकऱ्यांना नाही बोलायला पाहिजे. पण आचार भ्रष्टता असेल, वाणी अभद्र असेल, प्रमाण चुकीचं असेल तर त्याला सूचना देणं काही पाप नाही ना. सूचना देणं पाप नाही. अतिरेकाचं बोलणं मात्र भयंकर आहे. तरुण तरुणी परमार्थाकडे आकृष्ट होत नाहीत. मला काही लोकांनी प्रश्न विचारले की प्रजापिता ब्रह्मकुमारी तरुणी आणि तरुणांची गर्दी आहे, स्वाध्यायात तरुणी आणि तरुणांची गर्दी आहे, स्वामी समर्थांच्या केंद्रात तरुणी आणि तरुणांची गर्दी आहे, इस्कॉन संस्थेत तरुणांची तरुणीची गर्दी आहे.
त्या नरेंद्राचार्यांच्या परंपरेत तरुणी आणि तरुणांची गर्दी आहे. बैठक नावाच्या प्रकरणात तरुणी आणि तरुणांची गर्दी आहे. आपल्या संप्रदायात तरुणी आणि तरुण आकृष्ट का नाही? त्याचं पण एक कारण आहे. वाक्य बोलतो, तुम्हाला पटेल न पटेल परमेश्वराला माहिती, पण मी बोलून टाकतो. जुन्याचा कर्मठपणा आणि नवीन लोकांचा ताठरपणा शिथिल होत नाही, त्यामुळे हे प्रकरण आहे. नाही वाक्य कळलं तुम्हाला? जुन्यांचा ताठरपणा नाही, जुन्यांचा कर्मठपणा आणि नवीन लोकांचा ताठरपणा. ते त्यांचा ताठरपणा सोडत नाहीत, आम्ही आमचा कर्मठपण सोडत नाहीत. त्यामुळे दोघांची सुसूत्रता एकत्र येत नाही. मग त्याला एकच पर्याय आहे, येणाऱ्या काळात कीर्तनकारांचं शिबिर भरवणं गरजेचं आहे. विठ्ठल उन्हाळ्यात विद्यार्थ्याचं शिबिर भरवतात याचं मला काही नवल वाटत नाही, पण जे वक्ते त्यांचं शिबिर अपेक्षित आहे की येणाऱ्या काळात दत्त जयंती तुम्हाला कीर्तन करायचंय, तुम्ही तिथे परशुरामाचं चिंतन करू नका. राम जयंती दिवशी तुम्ही गणपती मांडू नका आणि काल्या दिवशी तुम्ही झाले रामराज्य म्हणू नका. एवढं जरी उमगलं तरी खूप मोठं परिवर्तन होऊ शकतं. तुम्ही दोघंही उत्तम वादक आहेत, मला पखवाजातलं कळलं नाही, परंतु कीर्तनातल्या प्रमाणाची उठावण आणि ठेवण स्वतंत्र आहे आणि भजनातली लयकारी ठेका स्वतंत्र आहे. भजनातला टाळ स्वतंत्र आहे आणि कीर्तनातली उठावण स्वतंत्र आहे. कीर्तनात घोळघोळा वाजती टाळ, काही ठिकाणी घळाघळा वाजती टाळ. त्यामुळे तो गोडवा असला पाहिजे. अभ्यास पाठातून आळंदीतून शिकावा आणि उपासना पंढरीच्या फडकऱ्याकून शिकावी. लक्षात घ्या. वडून प्रमाण जुन्या पद्धतीचे म्हणणं, बिंबी नाभी देठाला कळ लागावी, कंबर बांधावन फडकऱ्यानी मान वर करून उच्चैर घोषैही, उच्च स्वरात प्रमाण म्हणायचे. आणि फडकरी परंपरा आहे, प्रथम चरण खालच्या स्वरात म्हणायचे आणि उत्तरार्ध उच्च स्वरात म्हणायचे. अशा दोन परंपरा आहेत. सकाळी कीर्तन असेल तर त्यांनी द्वादशीला क्षीरापती प्रकरण सांगितलं पाहिजे. फडावर कीर्तन पैठणला, त्रिंबकला, आळंदीला, दिहूला, सासवडला, मुक्ताईला असेल तर सकाळी त्यांनी नाट, वासुदेव, बाळसंतोष, जोगी हे प्रकरण निवडायला पाहिजे. तुला येतं ते सांगू नको, तिथे लागतं ते सांग. विठ्ठल माझ्या हजारो कीर्तनाच्या क्लिपात मी असं बोललोय, तुम्ही पाहिला असेल नेटला किंवा नसल पाहिलं. उभ्या वारकरी संप्रदायाचं जगातलं प्रथम गुरुस्थान कोण असेल तर नाशिक जिल्हा आहे. गुरुस्थान. मला काही लोक नाशिककडेच तुमचे कीर्तन आहे. मी म्हणालो महाराष्ट्राचं ते नाशिक नाक आहे. पण नाकात दोन प्रकरण आहेत. नाकाला कधी सुगंध घेता येतो आणि कधी पाणी व्हायला लागतं. चुकीचा सुगंध आला तर इन्फेक्शन होऊन पाणी व्हायला लागतं आणि योग्य असेल तर ते स्वीकारता येतं. पण नाशिकात नाक वर करून येणाराचं नाक कापल्या जातं, याची पण जाणीव असली पाहिजे. राजकारणात, धर्मकारणात, समाजकारणात चुकीचं नाक घेऊन कुणी वटवट करत असेल तर लक्षवेधी सूचना त्याला दिल्या जाते. रामच कृपा करतात. लक्षवेधी सूचना लक्ष्मणाच्या करवी, शूर्पणखा, नासिक नासिक. विठ्ठल विठ्ठल क्षमा मागतो. माझ्या संशोधनामुळं, वाचनामुळं मी यांना एक परंपरा सांगितली आहे आणि या परंपरेच्या अंगानं येणाऱ्या काळात कीर्तन, प्रवचन, भजन अपेक्षित आहे. ही चांगली अपेक्षा करणं काही पाप नाही. पाप करणं मुळीच पाप नाही, पण केलेलं पाप कबूल न करणं महापाप आहे. पाप करणं पाप नाही, पण केलेलं पाप कबूल न करणं महापाप आहे. तसं प्रमाद आपल्याकडनं 10 वर्षात, 11 वर्षात या तुकाराम बाबा घडला असेल तर तो प्रमाद दुरुस्त करण्यासाठी एक व्यवस्थापन आहे.
आणि त्या व्यवस्थापनाचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. कीर्तन महोत्सव प्रकरण मला पसंतच नाही, पसंतच नाही. कीर्तन महोत्सवात वीणा नाही, कीर्तन महोत्सवात प्रहरा नाही, पहारा भजन करणे नाही, कलश स्थापना नाही, आणि शेवटच्या दिवशी तीर्थ उठवा उठवा नामदेवरायांचा अभंग. नामसप्ताहाला स्थापित केलेला कलश हलवून उत्तिष्ठत जाग्रत अप्राप्य असं म्हणत त्यातलं पाणी आंब्याच्या पल्लवाणी सप्ताहातल्या मंडपातल्या यजमानाच्या अंगावर सिंचन करायचे आणि सप्ताह उभा करताना ध्वज उभा करायचा आहे. या जुन्या प्रथा आहेत. म्हणून समाधान महाराजांची सूचना रात्री चांगली झाली की पुढच्या वर्षी नामसप्ताह करताना आधी सुमुहूर्त पाहून पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. म्हणून ध्वज स्थापन करणं गरजेचं आहे. आणि त्रिदिनात्मक चतुर्थ दिनात्मक महोत्सव नको आपल्याला. आपल्याला नामसप्ताहाची बैठक पाहिजे की ज्याच्या ज्ञानेश्वरीचं पारायण होईल, किंबहुना गाथ्याचं पारायण होईल, किंवा नाथरायांच्या वाङ्मयाचं होईल. हे पारायण ज्ञानेश्वरीवरती प्रवचन येणाऱ्या काळात मोठं दुःख आहे. आता कथा व्हाव्यात, कथेबद्दल माझं भांडण नाही, मी पण कथा करतो, पण सोमनाथ दादा कथेची प्रवचनाची जागा कथेनं हिरावून घेतल्यामुळे, ऐकताय ना, प्रवचनाची जागा कथेनं हिरावून घेतल्यामुळं संप्रदायात व्यथा निर्माण झाली. तुम्ही ऐकता का सगळं माझं? हे माझं कीर्तन रंगण्यासाठी मी करतच नाही, इथे मला आनंद वाटावा म्हणून मी सांगतो. कथा व्हावी, पण कथेला एक स्वतंत्र वेळ असावा. गाथा भजन सोडून आणि ज्ञानेश्वरी प्रवचन सोडून कथा असावी. पण कथेची जी जागा आहे ती प्रवचनाची जागा आहे. बरं, कथाही कथेची जी मांडणी ना, मा निषाद प्रतिष्ठान तो मागम शाश्वती समाह, हे सूत्र चलतच नाही. आता काहींचे शिवपुराण व्हायला लागलेत. मला 2-3 गावातून निरोप आलते, म्हणले शिवपुराणाची कथा आमच्याकडे तुम्ही करता का? म्हणलं मी अजून शिव शब्दाला शिवलं सुद्धा नाही, मला शिवपुराण सांगता येणार नाही. काही बुवा तो कोणत्याही कथा करतोच म्हणतात. विठ्ठल जैनांची कथा इति मला, बरं शिवकथा इति मला, देवी भागवत येतं मला, शिवपुराण येतं मला, रामायण मला येतं, संत चरित्र येतं, भागवत येतं, समजाव काही येत नाही. मला माझ्या जीवनात नीटनेटकं भागवत अजून कळलं नाही. अजून मला कोणतरी इकडचं ठाणे या पट्ट्यातलं येवल्यातलं आलं होतं की मला शिवपुराण तुमचं ठेवायचंय. गेल्याच वेळेला मामांच्याकडे लोक आलते. मी त्यांना सांगितलं माझा शिवपुराणाचा अभ्यास नाही. शिवशब्द मंगलवाचक कसा याबद्दल मी अनभिज्ञ असल्यामुळं शिवपुराण मी काय सांगू तुम्हाला. पुराण शब्दाचा अर्थ जुना नसून नित्य नूतन अर्थसंगती ज्यातनं प्रतिपादन केल्या जाते त्याचं नाव पुराण. लोक बोलताना म्हणतात पुराणातली वानगी पुराणात बरी, वांगी म्हणतात पुराणातली वांगी पुराणात बरी. पुराणात वांगी नसतात, ते भरिता बरोबर असतात, ते खानदेशात असतात, पुरी आणि भरीत. वांगी शब्द नाही तो वानगी, म्हणजे उदाहरणार्थ विठ्ठल विठ्ठल.